नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज दिवस आहे दुसरा गुरुचरित्र पारायणाचा आणि आहोंचं दर्शन घेऊन गुरुचरित्र पारायणात दुसऱ्या दिवसाला सुरुवात केली. सकाळच्या 8ची आरती झाल्याच्या नंतर गुरुचरित्र पारायणाला वाचनाला सुरुवात होती. 8च्या आरतीपर्यंत सगळ्या लेडीजचे घरातले कामं आवरून तिथं सगळ्या हजर होत्यात. ज्यांची इच्छा आहे त्या आरतीला थांबतात आणि ज्यांची इच्छा नाही ते आवरल्यावर येतात. बरं ताईंनो, इथं काय झालं आज तुम्हाला इथून पुढं स्वामी सेवेचे आणि स्वामी केंद्रातले व्हिडिओ येणार नाहीत. ते का बरं सांगतेच तुम्हाला. असं आता गेवराई केंद्रातले प्रतिनिधी आहेत, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही म्हणजे व्हिडिओ काढू नका म्हणून वरून आदेश आला आहे. बरं, त्यांच्या आदेशाचं कडक पालन मी करण हा मी त्यांना शब्द दिला. त्यामुळं तुम्हाला केंद्रातले व्हिडिओ आणि केंद्रातल्या सेवेचे व्हिडिओ येणार नाहीत. पण मात्र आपल्याकडं खूप छान स्वामींचा फोटो आहे आणि स्वामी मूर्तीसुद्धा आहे. घरातली जी काही मी पहिली सेवा तुम्हाला शेअर करत होती, ती सेवा तुमच्यासोबत शेअर केली जाईल आणि माझ्या अनेक मैत्रिणी खूप ह्या सेवेपासून सेवेला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं मी माझ्या घरातली स्वामी सेवा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर ग्राम अभियान करायला आपलं जाणं होत नाही, आपल्या व्हिडिओ थ्रूच ग्राम अभियान असं समजायचं. ताईंनो, जेवण केलं, पारायण झालं, जेवण केलं आणि दुकानात आले. सकाळी सकाळी तर आज झाडून पुसून गेले होते दुकान. सकाळी लवकर उठले होते त्यामुळे पटपट सगळे काम आवरले होते. मग आता वाजलंय 1. आता 1 वाजता दिदी येते 1:30ला. आता महाराजांचं गंध पावडर करून घेते, त्यानंतर प्रहरीच्या सेवेला जायचंय थोड्या वेळ, कारण दुपारी तिथं थोडी गरज असते. दुपारी कोणी नसते, तिसरा पारा सगळ्या लेडीज येतात. मग चला, सप्ताह सगळ्यांचाच आहे, तिथं सहभाग सगळ्यांचाच पाहिजे, म्हणून आता थोड्या वेळ दुपारी जाणार आहेत आम्ही. तर चला, तुम्ही बसलात का पारायणाला? मग नक्की कमेंट करून सांगा. तर दुकानात आलं की झाडू मारून स्वामींची पूजा करायची असते. स्वामींची पूजा तरी काय ताईंनो, थोडंसं अत्तर लावायचं, फोटो पुसून घ्यायचा आणि अष्टगंध लावायचा, महाराजांना मुजरा करायचा. जसं एखादी मुलगी माहेर सोडून सासरी येते ना, जसं काय तिच्यासोबत आई वडील आल्यासारखंच असतं. स्वामींचा फोटो मुलीच्या सासरी नेणं म्हणजे तिच्यासोबत तिचे आई वडील असल्यासारखंच असतं. म्हणजे तिच्या कायमस्वरूपी खंबीरपणे स्वामी उभा असतात. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. मी कधीच डगमगले नाही आणि कोणत्याही म्हणजे संकटाला घाबरले नाही, कारण माझ्यासोबत कायमस्वरूपी माझ्या स्वामींचा हात आहे. ताईंनो, जशी लहानपणी 4थी-5वीला असताना तसं स्वामी सेवा केली. बरं, एवढं स्वामी सेवेतलं पहिलं माहीत नव्हतं. फक्त स्वामी चरित्र वाचलेलं, दुर्गा सप्तशती पाठ केलेले, एवढी स्वामी सेवा, 11 माळी जप. आता इथून पुढं सगळ्या सेवेत माहिती झाली आणि भरपूर सेवेकरी घडवण्याचा योगसुद्धा आला. अशी इच्छा आहे ह्या व्हिडिओमुळं एकतरी सेवेकरी घडावा. ग्राम अभियानला जाणं शक्य नाही म्हणून हे स्वामी सेवा शेअर करावीशी वाटती. बरं, असं नाही की व्हिडिओ चालू केलेत म्हणूनच स्वामी सेवेकरी घडले मी, तसं नाही ताईंनो. भरपूर दिवसाची स्वामी सेवेकरी आहे. स्वामी म्हणतात मीपणा नकोय. बरंच दुपारचं सगळं प्रहरीची सेवा ते झाली. आरतीला जायचं होतं, मग दिवाबत्ती करून घेतली. संध्याकाळच्या 6:30च्या आरतीला गेलं की विष्णू सहस्त्रस्तोत्र वाचणं होतं आणि ते वाचन झालं की असं म्हणतात गुरुचरित्र वाचल्यावर ते वाचलंच पाहिजे. त्यानंतर इथं आले कुठं तर घरी. मस्तपैकी आता संध्याकाळी खिचडीचा बेत आहे. खिचडी बनवायची म्हणलं की घरातल्याला सगळ्याला आवड आणि आनंद होतो. सगळ्यात जास्त मला सुद्धा आनंद होतो. ना भाजीचं टेन्शन ना पोळीचं टेन्शन, बनवा खिचडी. बरं, तसं नाही, नुसती खिचडीवरच शांत बसत नाहीत ताईंनो. मग खायचे होते पकोडे, म्हणजेच नुसते कांदा भजे. बरं, आता त्यांची इच्छा पूर्ण करणं गरजेचंच आहे मुलांची. खायचं म्हणल्यावर त्यांना दिलंच पाहिजे. असं नाही की ते बाहेरून मागतात काही हे आण ते आण, फक्त घरातल्याच गोष्टी कर म्हणतात. त्यामुळं आईचं कर्तव्य आहे ते पार पाडावंच लागतं. मग काय म्हणलं, चला मस्तपैकी खिचडी बनवून घेऊ. खिचडीसाठी काय केलं, अद्रक, लसूण, जिरे, हिरवी मिरची याचं मस्त पेस्ट काढून घेतली. बरं ताईंनो, तुमच्यासोबत एक चांगली गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे काय, हे तांदूळ जे आपण निवडतो ना, ह्या तांदळामध्ये आज भरपूर मोठी सुई निघली. काळजी घ्या. आता हे तांदूळ काय कुपनचे नाही येतं. दुसरी गोष्ट, किराणा दुकानातून सुद्धा नाही आणलेले. हे तांदूळ आणलेले आहेत मी मॉलमधून आणि हे मॉलचे तांदूळात सुद्धा एवढी सुई निघली. मला तर करमलं नाही अगदी 10-15 मिनटं. विचार केला की जर वयस्कर माणूस असेल आणि जर त्यांनी असं सहज धुतला असतं, समजा नसता फटका मारला तर हाताला शिरली असती. किती वाईट वाटतं ना काही गोष्टीचं. प्रत्येक किराणा स्टोअरवाल्याने काळजी घेतली पाहिजे असं तर मला वाटतं.
खूप मोठी सोय आहे, तुम्हाला दाखवतेच समोर मी. आता आपल्याला कोणत्याही मॉलचं किंवा किराणा दुकानाचं नाव नाही घ्यायचं, फक्त तुमच्यासोबत शेअर केलं कारण काळजी घ्यावी तांदूळ शिजायला टाकताना त्यामुळं. तर ताईंनो इथे छान असे 2 काय केलं तेजपत्ते आणि मस्त लसूण, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि सगळा भाजीपाला टाकला. जसं काही पुलाव बनवला होता. आपली खिचडी टाकून झाली आधण. इकडे पहा किती मोठी सुई आहे. चला निघली म्हणून तुमच्यासोबत दाखवली, शेअर केली. तर म्हणलं बायका सगळ्याजणी काळजी घेतील. किती मोठी आहे पहा आणि एवढी तेजदार होती ना, तिला दोन्ही साईडने टोक असे तेजदार होते. बरं इथं उकळी यायच्या आधीच मी तांदूळ टाकून दिले कारण 2 शिट्ट्यामध्येच मस्तपैकी खिचडी शिजून निघते. पाणी हे मापातच टाकत असते मी, जास्त कोणाला गाळ आवडत नाही, सगळ्यांना सुटसुटी खिचडी छान आवडती म्हणून छान अशी तरी आली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये मस्त कोथिंबीर ॲड केली. बरं ताईंनो, तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात मला कमेंट करून सांगा. एक तर घरातले, गावाकडचे किंवा स्वामी सेवेचे, तसे हे तिन्ही पण व्हिडिओ माझे तुमच्यासोबत शेअर करत असते मी. आणि असं नाही आहे की व्हिडिओसाठी किंवा समजा व्हायरल होण्यासाठी आपण स्वामी सेवेत आहोत, तसं काही नाही ताईंनो. स्वामी सेवा खूप मनाने आणि श्रद्धेने करावं लागते. स्वामींना जो भक्त आवडतो तोच त्यांच्या दरबारात जातो. आणि बळचं जर म्हणलं ना आम्हाला जायचं दरबारात, जर स्वामींची इच्छा नसेल तर आपण त्यांच्या दरबारात जाऊच शकत नाही. हे माझा अनुभव आहे. आणि स्वामींची इच्छा असेल तर आपण 100 किलोमीटरहून सुद्धा येऊ शकतो स्वामी दरबारामध्ये. तसंच का आज एक छान असे पाचूडचे भैया होते पहा, पाचूडहून गेवराईचा प्रवास करून 8च्या आरतीला हजर राहिले होते. म्हणजे तुम्हाला आत्ताच मी सांगितलं, स्वामींची जर इच्छा असेल तर कुठून पण माणूस येऊ शकतो स्वामी सेवेकरी आणि ती स्वामी सेवा रुजू करू शकतो. तसंच ताईंनो त्या भैयाने आज छान अशी स्वामी सेवा रुजू केली. स्वामीचरणी 8ची आरती सकाळची आणि इतकं मला बी आनंद वाटला की पहा कुठून एवढ्या दुरून स्वामी सेवेकरी येऊ शकता. त्यानंतर इथं कांदा भजे चालू आहेत. तर कांदा भजे बनवण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करावा लागत नाही. फक्त लसूण, जिरे आणि भुरका आणि मीठ टाकलं याच्यामध्ये, थोडीशी हळद आणि बाकी सगळा कांदा, पाण्याचा अजिबात वापर केला नाही. आता इकडे तेल गरम करायला ठेवते आणि हे भजे आहे ना थोडेसे जास्त तळून द्यावं लागतात कारण याच्यामध्ये पाणी नसतं, फक्त पीठ असतं. आणि पाणी कशामुळं सुटतं, कांदा, मीठ आणि हळदीने. तर हे पकोडे टाईपच होते, मस्त झाले होते. मात्र हे गोल अजिबात येत नाहीत कारण उभा कांदा चिरलेला होता. तर आपले इतके छान सुंदर असे भजे तयार आहेत. तर आज संध्याकाळचा मेनू साधी सिंपलच होता. दिवसभर घरामध्ये कोणीही नसतं, मुलं शाळेत जातात, मी दुकानाकडे जाते, आहो सकाळी गावाकडे जातात. मग संध्याकाळीच काही बनवायचं असेल तर संध्याकाळीच नियोजन करत असते. सकाळी शक्यतो भाजी पोळीच असते डब्याला सगळ्यांच्या, कारण 2 भाज्या, 1 सुक्की आणि 1 पातळ. तर असा काही मेनू होता आजचा. खिचडी, पकोडे, मस्त बुंदीचा लाडू आणि छान असा कांदा, लिंबू आणि काकडी. बरं ताईंनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.